मला घाबरा घाबरत नाही कोण अशा हे दाखवण्याकरता कोल्हेकोई जी त्यांची जी सुरू आहे आणि त्यांनी पक्षाकडे जी परवानगी मागितलेली आहे आणि त्याकरता त्यांच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही द्या एकदा त्यांना परवानगी. आमचं नामोनिशान मिटवण्याची जे भाषा करतायत त्यांना तुम्ही एकदा परवानगी द्या आमचं नामोनिशान मिटवण्याकरता. मैदानात त्यांना येऊ द्या, आम्ही सुद्धा मैदानात उतरू. अरे ज्या शिवसेनेने जी लोकशाही आघाडीचं महाराष्ट्रामध्ये सरकार आहे ते सरकार भारतीय जनता पार्टीतील अगदी नेते असू द्या, मोठे मोठे नेते यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते. काँग्रेसच्या वळचणीला जाऊन ते सरकार बसलं होतं. त्यातून बाहेर पडण्याकरता, त्यातून हिंदुत्वाचं सरकार आणण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली. त्यांनी पाऊल उचललं. माझं काय होईल, माझ्यासोबतच्या आमदारांचं काय होईल याचा विचार न करता पाऊल उचललं आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सरकार आलं. त्यांच्या संदर्भात जर अशा पद्धतीची वक्तव्य जर गणेश नाईक करत असतील तर शिवसैनिक म्हणून आम्हाला ते सहन होणार नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण गणेश नाईकांनी त्यांच्याकडे परवानगी मागितली होती, त्यांनी परवानगी द्यावी अशा पद्धतीची भूमिका शिवसैनिक म्हणून आम्ही घेतलेली आहे. तुम्ही पत्र देखील लिहिलेलं आहात रवींद्र चव्हाण यांना आणि भाजपकडे मागणी देखील केलेली आहे की अशा पद्धतीने वक्तव्य येत असेल तर कुठेतरी महायुतीमध्ये हे जे काही पेच आहे तो मोठा वाढणार असेल. अहो नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर अमित शहा, देवेंद्रजी फडणवीस यांच्या बाबतीत सातत्याने संजय राऊत सकाळी उठून अश्लाघ्य भाषेत टीका करत असतात, तेव्हा संजय राऊत जेव्हा टीका करत असतात तेव्हा गणेश नाईक तोंड बंद करून का गप्प बसलेले असतात? का त्यांच्या तोंडात लाडू भरलेला असतो? त्यावेळी आपल्या पक्षातील नेत्यांची बाजू का घेत नाहीत? केवळ एकनाथ शिंदे या व्यक्तीवरचा राग, पोटदुखी आणि यातून अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतील तर शिवसैनिक म्हणून आम्हाला ते सहन होणार नाही. ज्या पद्धतीने त्यांचा वक्तव्य होतं त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये घुसखोस जी आहे ती मोठ्यानं वाढत आहे का? हे बघा, गणेश नाईक ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत ते चुकीचं आहे. आम्ही आमचे पक्षप्रमुख त्यांच्याकडे आमची भूमिका मांडू, परंतु चुकीच्या पद्धतीने जे चाललेलं आहे त्याचं उत्तर आम्ही देणार. याआधी अनेक वेळा बोलून सुद्धा पक्षाने कारवाई त्यांच्या केलेली नाही. या संदर्भात म्हणायचं झालं तर अनेक ठिकाणी तुमचे महापौर एकत्र बसवण्यावर देखील चर्चा सुरू आहे. आमची भूमिका काय असेल ते आम्ही पक्षप्रमुखांकडे मांडू, पण चुकीच्या पद्धतीने नामोनिशान मिटवण्याची जी काही भाषा आहे त्या भाषेला अरेला कारेचं उत्तर दिलं जाणार. शहर शेख यांच्या भाषणाला त्यांनी समर्थन केलेलं आहे. त्यांनी असं देखील म्हणाले की ते त्यांचा पक्षाचा कलर हिरवा आहे त्यामुळे शहर शेख यांच्या संदर्भात किरीट सोमय्या भारतीय जनता पार्टीचे नेते नवी मुंबईत येऊन गुन्हा दाखल करतात. त्यांची भूमिका चुकीची आहे म्हणून अमित साटम त्यांच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष शहर शेख यांच्यावर टीका करतात, त्यांच्या भूमिकेचा विरोध करतात. म्हणून हेच गणेश नाईक शहर शेख यांच्या भाषेचा सन्मान राखतात, चुकीचं बोललं नाही अशा पद्धतीने ते वक्तव्य करतात. नक्की ते कुठल्या पक्षात आहेत ते त्यांच्या पक्षाने विचार करावा. इम्तियाज जलील देखील म्हणाले की शहर शेखने फक्त मुंब्रा हिरवा करण्यास सांगितलं, मी अख्ख्या महाराष्ट्राने तर देशाला हिरवा करेल. हा विषय गणेश नाईकांचा आहे, त्यामुळे हा विषय दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही त्या विषयावर मला विचारा. आज अवॉर्ड तिथे शक्ती प्रदर्शन करणार आहे, मुंब्रामध्ये मोठी विजय रॅली करणार आहे आणि त्या ठिकाणी भाषण सुद्धा मोठ्या प्रमाणात असणार आहे. आव्हाडांनी जे पेरलं ते त्या ठिकाणी उगवत आहे. आव्हाडांचीच ही पिलावळ आहे. 30 तारखेच्या आदल्या रात्रीपर्यंत त्यांच्या समवेत होती, नंतर ती MIM मध्ये गेलेली आहे. त्यामुळे त्याचं उत्तर आव्हाडांनाच द्यायचं आहे, आम्हाला उत्तर द्यायची गरज वाटत नाही. सर, आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आज महापौर पदासाठी विविध पदासाठी आज बैठक असणार आहे. मुंबईचा महापौर आणि ठाण्याचा महापौर कोण या संदर्भात मोठी अंतिम चर्चा देखील होणार आहे. पक्षप्रमुख निर्णय घेणार आहेत, परंतु एकीकडे भाजपचे कॅबिनेट मंत्रीच आमचं नामोनिशान मिटवण्याची जर भाषा करत असतील तर आमची भूमिका नक्की काय असायला पाहिजे, आम्ही मुख्य नेत्यांशी याविषयी चर्चा करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.